श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजचा दिवस सर्वांना आनंदाचा आरोग्याचा जावो ही स्वामी चरणी प्रार्थना. सर्वात आधी तर 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना अगदी मनापासून शुभेच्छा परीक्षेसाठी. तर त्याच 10वी-12वीच्या मुलांसाठी एक प्रभावी सेवा घेऊन आलेली मी, म्हणजे आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेली, परमपूज्य गुरुमाऊलींनी. तर आपल्याला ही 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना ही सेवा आहे ना आपल्याला आवर्जून करायला लावलेली. तर सेवा सांगणार आहे मी तुम्हाला. तर पूर्ण माहिती सांगणार आहे, कशी करायची, काय करायची आणि किती वेळेस करायची ती सांगणार आहे. पण ही सेवा आहे ना, ज्या मुलांचे आई वडील आहेत ना 10वी-12वीचे, ज्या आईंचे मुलं, ताईंचे सर्व, तर त्यांनी ना, म्हणजे ज्यांची मुलं करत नसतील ना ही सेवा, तर त्यांनी ना बसून आवर्जून त्यांच्याकडून सेवा करून घ्या. तर बघा, सेवा आहे आपली 28 दिवसांची सेवा आहे. तर 10वी-12वी चला, तर आणि कसं मुलांना सुट्ट्या पण लागलेल्या आहे आता, तर मुलांकडनं तुम्ही ही सेवा खरंच करून घ्या. प्रभावी सेवा, अत्यंत 100% म्हणजे 100% रिझल्ट भेटतो याचा. चला, तर म्हणजे हा व्हिडिओ ना जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, कारण आता दिवस खूप कमी झालेले राहिलेले. प्रिलियमसुद्धा झालेली मुलांची, आता फक्त प्रॅक्टिकल बाकी, आणि त्याच्यानंतर 10वी-12वीचं सुद्धा आपल्या 10 तारखेपासून पेपर सुरू होणार आहे, आणि 10वीचे सुद्धा 20 तारखेपासून पेपर सुरू होणार आहे. म्हणून हा व्हिडिओ ना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर झाला पाहिजे, सगळ्यांना समजलं पाहिजे. म्हणजे आता बघा, आपल्याला अभ्यास तर करावाच लागतो, पण त्या अभ्यासाबरोबर जर हे अध्यात्म पण जर जोडून ही सेवा जर केली आपण, तर त्याचं म्हणजे मुलांना केलेला अभ्यास लक्षात राहतो, आणि 100% आपलं म्हणजे मनासारखं यश आपल्याला भेटतं. तर बघा, सेवा आहे. तर औदुंबराच्या झाडाखाली बसून, म्हणजे समोर बसून आपल्याला 28 दिवस सेवा करायची. प्रज्ञाविवरण स्तोत्र आहे ना, ते आपल्याला 28 दिवस 28 वेळा वाचायचे रोज, औदुंबराच्या झाडाच्या समोर बसून आपल्याला तिथं. तर ही झाली 28 दिवसांची सेवा झाली ही. आणि त्याच्यानंतर आपल्याला आपला पेपर 1-2 दिवस पुढे राहील. असं आपल्याला काय करायचं आहे, तर 2 सफेद रुईची फुले आणायची, 21 दुर्वाची जुडी आणायची, आणि महाराजांना आपण जे दसऱ्याला आपट्याची पानं जी अडीच अर्पण केलेली होती ना, ती अडीच पानं घ्यायची. ह्या तिघी वस्तू आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहे, आणि उजव्या हातामध्ये घेऊन आपल्याला ही सेवा करायची. तर त्यावर म्हणजे स्तोत्र, मंत्र, खालीलची जी सेवा मी आता सांगणार आहे तुम्हाला ती करायची. तर आपलं आपट्याची पानं आहे ना, ही जर आपण स्वामी महाराजांना म्हणजे दसऱ्याच्या वेळेस जर अर्पण केली नसतील तर हरकत नाही. तर आपण केंद्रात आपल्या जवळपास कुठे जर स्वामी महाराजांचं केंद्र किंवा मठ असेल, तिथे आपण ते 2.5 पानं आपण पेपराच्या 2 दिवस आधी घेऊन जायचे, आणि आपल्याला ते ना स्वामी महाराजांपुढे ठेवून अर्धा तास, 1 तास ठेवून, म्हणजे आपण जर आरतीच्या वेळेस गेलं तर त्यावेळेस ठेवून द्यायचं. आरती झाल्यानंतर घरी घेऊन यायचं, त्याच्यानंतर मग या सेवा सुरू केल्या तरी चालतील. पण आजच ह्या सेवा सुरू करा तुम्ही लवकरात लवकर. तर बघा, तर त्याच्यासाठी म्हणजे आता हे तिघी वस्तू आपल्याला जे आहे, 2 सफेद रुईची फुलं, 21 दुर्वाची जुडी, आणि त्याच्यानंतर 2.5 आपटेची पाने, हे तिघी वस्तू आपल्याला उजव्या हातामध्ये घेऊन सेवा करायची. तर गणपती स्तोत्र 1 वेळा वाचायचे, गणपती अथर्व शीर्ष आहे ना 11 वेळा वाचायचे आपल्याला, आणि सरस्वती स्तोत्र 11 वेळा वाचायचे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला प्रज्ञाविवर्धन स्तोत्र, ते पण आपल्याला 3 वेळेस वाचायचे. त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ 11 माळी जपायचे आहे आपल्याला. नंतर नित्यसेवेतील सर्व सरस्वती मंत्र 1-1 माळ घ्यायची, किंवा 1-1 माळ नाही जमली तर 11-11 वेळेस म्हणायचे. त्याच्यानंतर रामरक्षेतील 34वा श्लोक आपल्याला 11 वेळेस म्हणायचा आहे. मारुती स्तोत्र 1 वेळा म्हणायचे, आणि कालभैरव अष्टक सुद्धा आपल्याला 1 वेळेस म्हणायचे. आणि जेव्हा नंतर ही सर्व सेवा आपली झाली, आता ही सर्व सेवा होतोपर्यंत आपल्याला तिघी वस्तू उजव्या हातामध्येच ठेवायची आहे, आणि आपल्याला ही पुडी बांधून घ्यायची, आणि आपल्याला म्हणजे आपला जो पहिला पेपर सुरू होईल त्या दिवशी आपल्याला ही पुडी सोबत घेऊन जायची, आणि पहिल्या पेपरापर्यंत तर शेवटच्या पेपरापर्यंत आपण हीच पुडी ना ही बरोबर ठेवायची. आता बरेच जणांना प्रश्न पडतो की आपल्याला ही सोबत कडक चेकिंग होतं वगैरे, तर आपण म्हणजे असं ती पुडी तुम्ही आता व्यवस्थित म्हणजे
कसं घेऊन जायचं आता तुम्ही म्हणजे काहीतरी आयडिया लावून तुम्ही घेऊन जाऊ शकता. पण ही पुडी आहे ना, ही सेवा केलेली तुम्ही 100% तुमच्या सोबत न्या, की अशी जेणेकरून सापडली नाही पाहिजे. आणि ही पुडी ज्यावेळेस तुम्ही बघा तुमच्या सोबत ठेवाल तर तुम्ही म्हणजे माझी खात्री तर ही पुडी आहे ना 100% म्हणजे आपल्या मनासारखा विद्यार्थ्यांना निकाल लागेल. आणि नुसतंच 10वी-12वीच्या मुलांना तर नाही, तर आपले सीएट तर आपलं म्हणजे सीएटी नेट वगैरेचे नीटचे एक्झाम वगैरे देत आहे ना, त्या मुलांसाठी सुद्धा ही प्रभावी सेवा आहे. आणि कसं म्हणजे आपल्या मनासारखा निकाल आपल्याला भेटतो. आणि आपण म्हणतो की आता ह्या सर्व सेवा आहे ना, आपल्याला आहे ना, हे बघा नित्यसेवेचं हे जे पुस्तक आहे ना, या पुस्तकामध्ये आपल्याला भेटून जाईल. सर्व सेवा या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये उपलब्ध आहे. आणि शेवटी आपण कितीही म्हटलं तरी आता आपण म्हणतो हे सेवा केल्याने आपल्याला पेपर सोपा जाईल, म्हणजे अभ्यास तर आपल्याला करायचाच आहे मन लावून, तर पण ही जी सेवा केली ना, तर आपलं म्हणजे एक असं खूप ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते, मुलांमध्ये निर्माण होते. आणि आपल्याला म्हणजे पेपरसुद्धा केलेला अभ्यास आपला सर्व लक्षात राहतो. आणि पेपरसुद्धा अगदी सोपे जातात आणि 100% म्हणजे आपल्या मनासारखा रिझल्ट आपल्याला भेटू शकतो, आपल्या मुलांना भेटू शकतो. तर चला आपल्याला काय पण तेच पाहिजे सर्व आईंना. तर ही सेवा सर्व आईंनी आपल्या मुलांकडनं आवर्जून करून घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत नक्की पोचवा, की त्याचा आपल्याला सुद्धा फळ नक्कीच भेटेल. श्री स्वामी समर्थ.